रिडल्स इन हिंदुइझम. राम आणि कृष्ण हे थोतांड आहे. मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं. काय मानायचं कारण नाही. 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो, असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो राम राम, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. हा, मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नाही सांगितलं. मी कृष्णाला मानणार नाही. काय करायचा कृष्ण? बायकांची कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा. पाया 9 दिवस पायात चप्पल घालत नाही. अहो चप्पल घाला. आई बसली, अहो पलंगावर बसा. आई बसली. अहो गादीवर बसा. आई बसली. बाया 9 दिवस जीवाला काही खात नाहीत, जीवाला खात नाहीत बायका. अगं माझ्या जीवाला भाकर खा. आई बसली. बाप बसत नाही का कधी? कमाईच बसते सारखी. प्रतिक्रांतीवाद्यांचा विचार आहे इतका. तुम्ही नाही बरं कमाई, तुम्ही लय चांगल्या बाया, मी दुसऱ्या बायकांना, तुम्ही लय चांगल्या. धर्माकडे आपला लाडका धर्म, ज्या धर्माबद्दल कुणीही कुठेही कसंही कितीही बोलावं त्याला तसं पेटेंट मिळालंय, तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. धर्माचं तत्वज्ञान, तसा त्याला कुणी एक मालक नाही. लय तिथं 18 पगड येतं, काय बघायचं काम नाही. पायलीचे 15, आदलीचे 16 जण येतं, काय बघायचं काम नाही. तसा कुठला एकच ग्रंथ पण प्रमाण नाही, चिकार ग्रंथ आहेत. पण त्यातली त्यात ते कृष्णाला प्रमाण मानायला निघालेत. आणि कृष्ण काय सांगतोय? कृष्ण म्हणतोय यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारताः अभिख्यानम धर्मस्य तदात्म्यानम सृजाम्यहम. म्हण काय कमी पाप आहे? पण तरीही कृष्ण अवतरतच नाही. बिचारा बिझी असावा. एवढ्या सगळ्या गोपिका आहेत, कुठल्या तरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, अजून काही तो येत नाही. अडचण कुठे आहे? आणि भस्मासूर तपश्चर्येला बसला. म्हणे हा शब्द लक्षात ठेवायचा, नाही तर सगळं मुसल केला जाईल. म्हणे भस्मासूर नावाचा असुर तपश्चर्येला बसला. त्याने म्हणे भोळ्या देवाला प्रसन्न करून घेतलं. शंकर भोळा आहे, किती भोळा आहे. त्याच्या घरात लेकरू झालं त्याला माहित नाही किती भोळा आहे.